नमस्कार श्रोते हो. आपलं सोलफुल लाईफ या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मागच्या भागात आपण चौथ्या भागात ज्ञान कर्म संन्यास योग याचा सारांश पाहिला. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेचा 5वा अध्यायाचा सारांश कर्म संन्यास योग. हा अध्याय एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न स्पष्ट करतो. सगळं सोडून देणं खऱ्या मुक्तीसाठी आवश्यक आहे का? की जगात राहूनही मुक्तता मिळवता येते? आजच्या काळात देखील हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. आपण धावत आहोत पैसा, पद, प्रतिष्ठा, मान, मान्यता यांच्या मागे. पण मन अजूनही अस्वस्थ आहे. श्रीकृष्ण हा गूढ उकलून सांगतात, "मन बदललं की जीवन बदलतं." अर्जुनाचा एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे अर्जुन पुन्हा एकदा संभ्रमात असतो आणि तो विचारतो, "हे माधवा, कधी तुम्ही कर्मसन्यासाचं स्तुती करता आणि कधी कर्मयोगाचं. मग या दोघांमध्ये श्रेष्ठ कोणता?" अर्जुनाला वाटतं कदाचित सर्व जबाबदाऱ्या सोडून देणं हेच श्रेष्ठ आहे. आपणही अनेकदा जीवनात असाच विचार करतो. काम, जबाबदाऱ्या, संसार सर्व थोडं बाजूला ठेवायला हवं का? श्रीकृष्ण आपलं उत्तर देतात आणि म्हणतात, "हे अर्जुना, कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्ही मार्ग मोक्ष देणारे आहेत. पण कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. कारण जो माणूस काम करतो पण फळावर आसक्त राहत नाही, तो खरा योगी आहे. जो कर्म करत असतो पण मन फळासाठी नाही, तो मुक्त आहे." श्रीकृष्ण स्पष्ट करतात, संन्यास म्हणजे वस्त्रांचा नाही, मनाचा आहे. तर खरा संन्यासी कोण? श्रीकृष्ण सांगतात, जो न द्वेष करतो, न इच्छा करतो, तोच खरा संन्यासी आहे. संन्यास म्हणजे मनातील वासनांचा त्याग. जगात राहूनही मन शांत ठेवणारा माणूस खरा संन्यासी आहे. उदाहरणार्थ, एखाद्या डॉक्टरला घरी किंवा रुग्णालयात राहून सेवा करायची आहे. तो प्रत्येक रुग्णात समान देवत्व पाहतो. त्याच्या सेवेमध्ये अहंकार नाही. हा डॉक्टर खरा संन्यासी आहे. कारण त्याने वासनांवर, लोभावर, द्वेषावर विजय मिळवला आहे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, आपल्या शरीराची रचना अशी आहे की कर्म करणं अटळ आहे. पण मी करता आहे हा अहंकार सोडला तर कर्म बंधन निर्माण करत नाही. जसं कमळाचं फूल पाण्यात असूनही ओले न होता वर तरंगतं, तसं ज्ञानात्मा व्यक्ती जगात राहूनही बंधनात अडकत नाही. उदाहरणार्थ, एखादा शिक्षक किंवा कर्मयोगी काम करत असतो, पण त्याला फळाची अपेक्षा नसते. यश मिळालं की त्याचा अहंकार वाढत नाही. अपयश आलं की तो खचत नाही. समदृष्टी हेच श्रेष्ठ माणसाचं लक्षण आहे. श्रीकृष्ण पुढे सांगतात, खरा ज्ञानी माणूस सर्वांमध्ये एकच आत्मा पाहतो. त्याला भेद दिसत नाही. हा ब्राह्मण, हा गरीब, हा श्रीमंत, हा पापी. त्याला दिसतो फक्त परमात्मा. सर्वांमध्ये फक्त परमात्मा दिसतो. हीच खरी समदृष्टी आहे. जगण्यात आपण कुणावर राग, द्वेष, ईर्ष्या धरतो, तेव्हा आपले मन वेगवेगळ्या भावनांमध्ये अडकते. समदृष्टी आत्म्याला शांती देते आणि मन शांत राहिल्याने कर्म पवित्र होतो. सुखदुःखात समत्व असेल तर सर्व काही ठीक होतं. श्रीकृष्ण सांगतात, जो सुखात फसू नये आणि दुःखात खचू नये, तोच खरा मुक्त आहे. जग सतत बदलत असतं. आज सुख, उद्या दुःख. जो व्यक्ती या दोन्ही पलीकडे पाहतो, तोच खरा योगी आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यापाऱ्याला आज फायदा होतो, उद्या तो तोटा होतो. परंतु जो मनाने समत्व राखतो, तो दोन्ही स्थितीत एकसारखा शांत राहतो. अंतर्मनात शांतता असली पाहिजे. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, जो इंद्रिय नियंत्रित करतो, जो मन शांत ठेवतो, जो सर्व प्राणीमात्रांमध्ये हितभाव ठेवतो, तो परम शांतीला पोहोचतो. खरी शांती बाहेर नाही, ती आतून जन्मते. तुम्ही कितीही प्रतिष्ठित, श्रीमंत असाल,
जर मन गोंधळलेले असेल, तर खरा आनंद मिळत नाही. आजच्या जीवनाशी जोड द्यायची म्हणालात, तर आजच्या काळात आपण सगळे धावत आहोत. पैसा, पद, मान, प्रतिष्ठा यांच्या मागे. पण मन अजूनही अस्वस्थ आहे. भगवद्गीतेचा हा 5वा अध्याय आपल्याला सांगतो, सगळं सोडायची गरज नाही. फक्त आसक्ती सोड. काम कर, पण चिंता सोड. प्रयत्न कर, पण अहंकार सोड. तेव्हाच तुला खऱ्या शांतीचा अनुभव येईल. या अध्यायाचा सारांश असा आहे, कर्म करत राहणे हाच श्रेष्ठ मार्ग आहे. फळावर आसक्त नसल्यास बंधन राहत नाही. बाहेरचा संन्यास नाही, आतला संन्यास महत्त्वाचा आहे. सर्वांमध्ये एकच आत्मा पाहणे म्हणजेच मुक्तीचा मार्ग आहे. तर मित्रांनो, हा होता भगवद्गीतेचा 5व्या अध्याय कर्मसन्न्यास योग याचा सारांश. या अध्यायातून आपण शिकतो, जग सोडायची गरज नाही. मनातील आसक्ती सोडणं हेच खरंच वैराग्य आहे. जर तुम्हाला भगवद्गीतेचे अध्याय आवडत असतील, तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि श्रीकृष्णाच्या उपदेशाला आपल्या जीवनात आणा. जय श्रीकृष्ण.